नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझा नेहमीचा आरोप आहे म्हणा, दावा आहे म्हणा, की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला अजूनही पत्रकार असतील, सगळा मीडिया असेल, तो उपेक्षेची वागणूक देतो. आता हे असं का करतात हे त्यांनाच माहिती. साधी गोष्ट आहे की प्रस्थापित पक्ष जे आहेत त्यांच्याकडून तशा सूचना असतील मे बी, किंवा हे पत्रकारच अशा जातीयवादी विचारांचे असतील. वंचित बहुजन आघाडी या पक्षाला पुढे येऊ द्यायचं नाही, त्यांचे आमदार खासदार निवडून येऊ द्यायचे नाहीत, असंच जणू राजकीय षडयंत्र असल्यासारखं एकंदरीत वातावरण झालेलं आहे. आता आजचा विषय महत्त्वाचा आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सिद्धार्थ मोकळे होय यांनी एक दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की ठाकरे गट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जवळीक वाढते आहे. होय, त्यांनी तारखांसहित सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की आधी संजय राऊत यांनी दिल्लीला नड्डा यांची भेट घेतली, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांची. त्यानंतर फडणवीस स्वतः 5 ऑगस्टला गाडी चालवत मध्यरात्री 12 नंतर मातोश्री बंगल्यावर गेले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी 2 तास चर्चा केली. होय, 2 तास मातोश्री बंगल्यावर. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे 6 ऑगस्टला दिल्लीला गेले आणि तेथे त्यांनी कोणाची भेट घेतली, तेथे त्या भेटीचं प्रयोजन काय होतं याचा खुलासा करावा. होय, खुलासा करावा. अजून कुठलाही खुलासा आलेला नाही आहे. याचं कारण आहे, साधं कारण आहे की एकही पत्रकार या संबंधित नेत्यांना प्रश्न विचारला गेला नाही. याउलट बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की सिद्धार्थ मोकळेंनी जो दावा केलाय त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे. बघा, खरं तर ज्या लोकांच्या बाबतीत दावा केलाय पत्रकारांनी त्यांना विचारला हवं होतं की असा असा दावा आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा आणि तुमचं काय म्हणणं आहे, किंवा तुम्ही हा दावा खोडून काढता का. आरोप नाही, दावा म्हटलंय त्यांनी. आरोप वेगळी गोष्ट आहे. बिनबुडाचे आरोप करणारे जे लोक आहेत, मी नाव घेऊ इच्छित नाही, पण इलाज नाही आहे. संजय राऊत जे 100 पैकी 101 वेळा खोटं बोलतात, दावे करतात, आरोप करतात, 100 पैकी 100 वेळा त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ मीडिया पडलेला असतो. तसंच ते ज्यांची नावं घेतात त्या लोकांकडे मीडियावाले जातात आणि संजय राऊत असं असं म्हणाले, तुमचं काय म्हणणं आहे म्हणून त्या नेत्यांना विचारतात. मग मीडिया जर निपक्षपाती आहे, मीडियाला जर असं वाटतंय की आपण खरोखर चौथा स्तंभ आहोत, आपण खरोखर प्रामाणिकपणे काम करतो आहे, तर सिद्धार्थ मोकळे यांनी जो दावा केला त्या दाव्याच्या बाबतीत त्यांनी संबंधितांना म्हणजे जे.पी. नड्डा यांना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, फडणवीस यांना प्रश्न विचारला का नाही. कारण माझ्या तरी पाहण्यात नाही तसं काही विचारलं असेल तर, आणि त्यांनी तो दावा फेटाळला असेल तर खरं तर ही शहानिशा करून घ्यायला होती. जो दावा करतो त्याला विचारलं, त्याऐवजी संजय राऊतांना कधी प्रश्न विचारतात का त्यांच्या आरोपाबद्दल, त्यांच्या दाव्याबद्दल? नाही. उलट ती ब्रेकिंग न्यूज बनते बरं का. होय, ब्रेकिंग न्यूज बनते. सगळ्यांना माहिती आहे हा माणूस अत्यंत धादांत खोटं बोलत असतो. वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी ठाकरे यांच्यासोबत होती, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत, त्यावेळी देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय संजय राऊत खोटं बोलत आहेत जागा वाटपांच्या बाबतीत. म्हणजे वंचितला किती जागा देण्यात येणार आहेत, किती जागा ऑफर केल्या आहेत, या बाबतीत जेव्हा संजय राऊत विधानं करत होते त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांना लगेच प्रश्न विचारला गेला आणि त्यांनी सांगितलं की संजय राऊत खोटं बोलतात. म्हणजे हे मी सांगायची गरज नाही, प्रकाश आंबेडकर यांनी सांगायची गरज नाही, तर हे सर्वश्रुत आहे किंवा सगळ्यांना हे माहीत झालंय, सवयीचं झालंय. मात्र अशा राऊतांच्या प्रत्येक आरोपाबद्दल, प्रत्येक दाव्याबद्दल ती ब्रेकिंग न्यूज बनते, सामनामधल्या लेखाची ब्रेकिंग न्यूज बनते आणि संबंधितांना ताबडतोब काउंटर क्वेश्चन विचारला जातो की तुमचं काय म्हणणं आहे. खरं तर अनेक नेते नाकारतात, अनेक नेते संजय राऊतांना काय किंमत द्यायची असं म्हणून तो प्रश्नच उडवून लावतात. मग वंचितच्या बाबतीमध्ये असं का होत नाहीये? सिद्धार्थ मोकळे खोटं बोलले आहेत काय? म्हणजे प्रकाश आंबेडकरांना जो प्रश्न विचारला त्यातून त्या पत्रकारचं सूर मला असंच वाटलं की सिद्धार्थ मोकळे यांनी जो दावा केला त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की ती सिद्धार्थ मोकळे यांच्याकडची माहिती आहे आणि त्याबाबत स्पष्टीकरण तेच देऊ शकतील, किंवा त्यांनी ज्या लोकांची नावं घेतली आहेत त्यांच्याकडे जावं पत्रकारांनी. नाही जाणार. आता मी वारंवार जे व्हिडिओ बनवतो आहे वंचित बहुजन आघाडीवरच, अनेक लोकांना हेच वाटतंय की वारंवार असं का करतात, तर हे वारंवार करावं लागेल.
तुम्ही जर राजकारणात असाल तर तुम्ही बातम्यात राहिलं पाहिजे, तुम्ही सोशल मीडियावर राहिलं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सोशल मीडियावर टिकून राहावी. सोशल मीडियावर सतत वंचित बहुजन आघाडीच्या ताज्या घटनांबाबत माहिती असावी वंचितच्या समर्थकांना आणि वंचितचे समर्थकांबरोबरच वंचितशी संबंधित सर्व लोकांना. म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. आता मुद्दा राहिला प्रकाश आंबेडकर कोणाबरोबर युती करणार का, आघाडी करणार का. मागच्या एका व्हिडिओत मी स्पष्ट केले, तरी देखील प्रयत्न जोरदार चालू आहेत बरं का. म्हणजे हे प्रयत्न साम दाम दंड भेद या प्रकारानं चालू आहे. कालच एका समर्थकाची, तो कोणत्या पक्षाचा समर्थक मला माहीत नाही, पण माझ्या एका व्हिडिओवर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बघा, येत्या मागच्या 2-3 दिवसातल्या, त्याच्यावर कॉमेंट केली आहे की असं समजलंय, असं ऐकलंय की प्रकाश आंबेडकर हे सेटिंग करत आहेत आणि ते नेहमीच असं करतात. सेटिंग बरं का, सेटिंग हा शब्द फार खतरनाक आहे. सेटिंग हा शब्द आरोप करण्यासारखा आहे. म्हणजे ते भ्रष्टाचार करतात काय, सेटिंग कुठली करतायत, तर त्यांची सेटिंग आहे. आणि म्हणूनच त्यांनी सुप्रियाताई सुळे यांना लोकसभेत पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे शाहू महाराजांना कोल्हापूरला पाठिंबा दिला होता. आणि एवढं करून सुद्धा त्यांनी पाडलं प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये, आणि ते देखील एक सेटिंग होतं. अशा पद्धतीची कॉमेंट आहे. मला अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. म्हणजे हे पुन्हा वंचित बद्दलचा जो अपप्रचार चाललाय त्याला बळी पडतायत. आणि आता मी सावधान पुन्हा एकदा म्हणतो, हरियाणामधली एक सभा बघितली मी राहुल गांधी यांची, आणि त्यांनी आता लोकसभेमध्ये ज्या गोष्टीमुळे यश मिळाले आहे, संविधान खतरे में, होय, हातात संविधान वगैरे घेऊन ते फिरतायत. आणि त्यांनी पुन्हा ते सुरू केलंय की भारतीय जनता पार्टी संविधान बदलना चाहती है, विरोधी पार्टी या सरकार संविधान बदलना चाहती है, सरकार 2 बड़े उद्योगपतियों के जेब में है. इतकंच काय, अंबानींच्या मुलाच्या लग्नाला जे नरेंद्र मोदी गेले त्यावर देखील राहुल गांधी यांनी असं म्हटलंय की त्यांना जाणं भाग आहे, कारण ते विकले गेले आहेत. मी नरेंद्र मोदीची बाजू घेत नाहीये, पण उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब सहपरिवार त्या लग्नात गेले होते. हे राहुल गांधींना माहीत नसावंय का, किंवा काँग्रेसच्या नेत्यांना माहीत नसावंय का. त्याच्यावर चुप्पी आहे, त्याच्याबद्दल कोणी काय बोललं नाही. आणि पुन्हा संविधानाचा मुद्दा मी सांगतोय याच्याकरता येतोय, वंचितच्या लोकांना भ्रमित करण्याचं पुन्हा काम सुरू होईल. पुन्हा संविधान खतरे में, आरक्षण खतरे में. खरं तर आरक्षणाबाबतीत राहुल गांधी काय बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेले. प्रकाश आंबेडकरांचा स्पष्ट आरोप आहे की आरक्षण धोक्यात आहेच. आणि त्यांनी हे देखील म्हटलंय की आम्ही जर आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगली झाल्या असत्या. होय, आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन काढल्यामुळे ओबीसींना एक नैतिक ताकद मिळालेली, ओबीसींना बळ मिळालेलं आहे. अर्थात ओबीसी प्रकाश आंबेडकरांना नेते मानतात का, हा एक वेगळा व्हिडिओचा विषय आहे. की तिथे देखील ओबीसींना असंच वाटतंय की हे आपले नेते नाहीत, हे फक्त दलितांचे नेते आहेत. माफ करा, वंचित बहुजन आघाडी हे प्रत्येक अन्यायग्रस्त नागरिकासाठी काम करणारी आहे. तुम्हाला माहिती असेल की जे नागपूरला दीक्षाभूमीवर जे मोठं बांधकाम सुरू झालं होतं आणि त्यामुळे दीक्षाभूमीच्या ढाच्याला धोका निर्माण होणार होता, तेथे वंचितनी जेव्हा आंदोलन केलं, खरं तर आंदोलन आधीपासून सुरू होतं इतर संघटनांचं, पण वंचित जेव्हा त्यात उतरली त्यावेळेस ताबडतोब फडणवीसांनी ते आंदोलन बंद, ते बांधकाम स्थगित केलं, रद्द केलं किंवा बंद करण्याचे आदेश दिले. म्हणजे वंचित बहुजन आघाडी किती परिणामकारक आहे आणि ती कशी प्रत्येक ठिकाणी जिथे अन्याय होईल, प्रत्येक नागरिकाला जिथे काही त्रासदायक वर्तन होईल, जिथे जातीवाद होईल, अशा ठिकाणी पुढाकार घेत असते. तर आता पुन्हा संविधान बचावची देखील नॅरेटिव्ह येईल. वंचितच्या समर्थकांनी हे वारंवार खोडून काढलं पाहिजे. आरक्षण खतरे में अशी काँग्रेस बोंब मारेल. खरं तर आरक्षण खतरे में आहेच, पण काँग्रेस देखील त्यात सामील आहे. आरक्षण जे खतरे में त्यात काँग्रेस देखील सामील आहे. मागच्या वेळेस सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं, आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या निर्णयाचं स्वागत कोणी कोणी केलं आणि त्याबाबत काय काय विधाने केली हे तुम्ही माहिती घ्या सोशल मीडियावर, कारण एका व्हिडिओमध्ये इतकी सगळी माहिती देणं शक्य नाही आहे. तर आता सिद्धार्थ मोकळे खोटं बोलले की खरं बोलले हे सिद्ध करण्यासाठी पत्रकारांना माझी विनंती आहे की त्यांनी हा जो दावा आहे सिद्धार्थ मोकळे यांचा, त्या दाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारावे. कारण संजय राऊत काही बोलले की ते कसे संबंधितांना प्रश्न विचारतात, तसेच उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारावेत, नड्डा यांना प्रश्न विचारावेत. आणि प्रत्यक्ष फडणवीस जे गाडी चालवत गेले होते असं म्हटलं जातं मातोश्रीवर रात्री 12 वाजता, गमत वाटते. साधी गोष्ट आहे की या सगळ्या जुळवाजुळवीची कामं रात्रीच चालतात आणि तसा अनुभव आहे फडणवीस यांच्या बाबतीत.
तर त्यांना हे प्रश्न का विचारत नाहीत? उलट प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारायचा आणि प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की होय बाबा, असं जे म्हटले आहेत त्यांना विचारा तुम्ही त्या संबंधित, किंवा ज्यांच्या बाबतीत म्हटले आहेत त्यांना पत्रकारांनी का विचारू नये? ज्या संजय राऊतांच्या प्रत्येक गोष्टी बाबतीत संबंधितांना विचारलं जातं, तर मग सिद्धार्थ मोकळे यांचा दावा खरा समजायचा की खोटा? खोटा असेल तर तुम्ही सिद्ध करा. तुम्ही संबंधित नेत्यांना विचारा आणि त्यांनी म्हणू द्यावं, त्यांनी तो दावा फेटाळावा, त्यांनी सांगावं की असं घडलं नाहीये, कदाचित निवडणुकीचा प्रोपगंडा असेल असं लोक म्हणू शकतील. तसं नाही, सिद्धार्थ मोकळे खोटं बोललेले नाहीत, कारण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते खोटा आरोप करत नाहीत किंवा खोटा दावा करत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व असं आहे की जे आहे ते सरळ आरशासारखं स्वच्छ आहे आणि त्यांचा कारभार देखील आरशासारखा आहे. ते उघड उघड कोणाची बाजू घेतात किंवा विरोध करतात. आरक्षणाला देखील मनोज जरांगे यांना विरोध करण्याची कोणाची हिंमत नसताना प्रकाश आंबेडकर यांनीच पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता सावधान व्हायची गरज आहे. रोजच्या रोज हे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सातत्याने वंचितबद्दलची जागृती सुरू ठेवा. खोट्या नेरेटिव्ह ज्या येतील त्या ताबडतोब खोडून काढायला तुम्ही तयार राहा. आणि इतर जे लोक असतील जास्तीत जास्त ओबीसी समाजातले, त्यांनी देखील समजून घ्यावं की खऱ्या कळकळीने तुमची मदत कोण करता आहे किंवा तुमचा खरा हितचिंतक कोण आहे ते ओळखा आणि जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाठिंबा द्या, विजयी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.